पप्पा गेले त्याचं मला काहीच नाही, ते असले तरी नसले तरी माझ्या मम्मीनेच माझ्यासाठी सगळं केलंय. आज आपण जाणून घेणार आहोत युसुफ वडगाव, तालुका केज, जिल्हा बीड येथील श्रीमती दीपाली सतीश बेदरे यांच्या आई लोणचे ह्या व्यवसायाबद्दल. मी लहान होते त्यावेळेस वडील वारले, मग आईवर सगळी जिम्मेदारी आली आणि मग आईने दररोज दुसऱ्यांच्या शेतात जाऊन रोजी रोजगार करून आमचं पालन पोषण केलं. 12वी झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर 1-1.5 वर्ष माझा संसार, म्हणजे 1.5 वर्षातच त्यांना अटॅक आला आणि रामपोटातच होता. कमी वयात झालेले लग्न आणि लग्नाच्या अवघ्या 1.5 वर्षात मुलगा गर्भातच असताना पतीचे अकाली निधन. समोरचा जीवनाचा मार्ग काय असेल हा विचार करून दीपाली ताईने माहेरची कास धरली. प्रश्न डोळ्यासमोर होताच की आता मी काय करणार, माझ्या मुलाचा सांभाळ कसा करणार. परत आईवर डबल जिम्मेदारी वाढली, पण घरात बसून पण काय उपयोग नव्हता. मी 12वी शिक्षण केल्यामुळे मला वाटत होतं की आई शेतात जाते तसं आयुष्य मला पण जगायचं नव्हतं. मला माझा वेगळा मार्ग निवडायचा होता. माझे आजोबा म्हणायचे आमच्या शेतात आंबे आहेत, तर आजोबा 2 वर्षापासून म्हणायचे की दीपू आपण काहीतरी व्यवसाय, आंब्याचा लोणच्याचा व्यवसाय सुरू करू. सुरुवात 1 किलो कारल्याच्या लोणच्यापासून केली. 1 किलोचं लोणचं घातलं. गावात थोडं खूप जणांना दाखवलं, जे आवडते का बघितलं, विकते का ते बघितलं. मग मी कारल्याचं लोणचं, ओल्या हळदीचं लोणचं, परत आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबू लोणचे, ह्या सर्व प्रकारचे लोणचे सुरू करण्यास सुरुवात केली. म्हणजे कारल्याचं लोणचं शुगरच्या लोकांसाठी, हळदीचं लोणचं आपल्या शरीरातली रोगप्रतिकार शक्ती वाढवती, समोरच्याच्या पण आरोग्याचा तेवढाच विचारते. भरणी मी योग्य वापरली. परत मी स्वच्छता करते सगळी. आता 50 किलोचं पण लोणचं मी तयार करते कारल्याचं, आणि मार्केटमध्ये कारल्याचं आणि आंब्याच्या लोणच्याला खूप मागणी आहे माझ्या. आणि उमेद अभियानामुळे स्टॉलमुळे मार्केट भेटलंय आणि नाव पण झालंय माझं उमेदमुळं, आई लोणच्याचं. आमच्यासारख्या बायकांना पुढं जाण्याची संधी दिली. म्हणजे कॅशलेस व्यवहार करायला शिकले, जगासोबत वावरायला शिकले आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकले. आई लोणचे म्हणून साधा फोन बी आला मला तर एवढा मोठा आनंद होतोय की माझं मार्केटमध्ये मी टिकू शकते. ताईंनी वडगावमध्ये स्वतःच्या हिमतीवर एक प्लॉट घेतला आणि आज त्यांनी इथपर्यंत मजल मारली की आता स्वतःच घर बांधायचाही त्यांचा विचार आहे. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा प्लॉट पण घेतलाय. आता घर बांधायचा पण विचार करते इथं युसुफ वडगावमध्ये. एक दिवस होता सर आमच्या आयुष्यात की न काही बोलता, नाही काही म्हणता, नाही रडा वाटलं तरी पण रडायला यायचं. आई म्हणत होती की हे शक्य नाही, तू कशाला करायला लागलीस, आपल्याकडून होतच नाही, व्यवसाय म्हणजे होणारच नाही आपल्याकडून, की आपण व्यवसाय करून आपलं मार्केटमध्ये विकल असा विश्वास कुणालाच नव्हता. आणि इथपर्यंत येणार म्हणून तर कुणालाच नाही. उमेद सगळ्यात 1 नंबरला.